हॅलो माय डिअर स्टुडंट्स, आजचा जो टॉपिक आहे तो म्हणजेच रिलेशन बिटवीन द कार्टेशियन अँड पोलर कोऑर्डिनेट्स. तर या दोघांमध्ये कार्टेशियन आणि पोलर कोऑर्डिनेट मध्ये काय रिलेशन असते ते आपल्याला पाहायचं आहे. अँड दॅट इज व्हेरी सिंपल, फारच सिंपल आहे. आता समजा मी एक फिक्स पॉइंट घेतलेला आहे. धिस फिक्स पॉइंट कॉल्ड ॲज द पोल, याला आपण म्हणतो आहे पोल. ओके, त्याच्यानंतर एक फिक्स ऍक्सिस घेतो आहे दॅट इज पी एक्स. तर हा झालेला आहे फिक्स ऍक्सिस. फिक्स ऍक्सिस मी जर याला पोल म्हणतो आहे दॅट इज द फिक्स पॉइंट, आणि हा जर फिक्स ऍक्सिस आहे तर याला आपण पोलर ऍक्सिस असं म्हणतो आहे. काय म्हणतो आहे? पोलर ऍक्सिस. त्यानंतर या पी एक्स सोबत पीवाय ने केलेला जो अँगल आहे दॅट इज पॉझिटिव्ह अँगल आपण म्हणतो आहे, कमीत कमी असणारा पॉझिटिव्ह अँगल. हा जो अँगल आहे या अँगलला आपण म्हणतोय थीटा, दॅट इज कॉल्ड ॲज फॅक्टोरियल अँगल. याला आपण काय म्हणतो आहे? फॅक्टोरियल अँगल. ओके, आणि हा जो तुम्हाला ऍक्सिस दिसतो आहे, ही जी रे दिसते आहे, तर याला आपण म्हणतो आहे रेडियस वेक्टर. रेडियस वेक्टर. ओके, काय म्हणतो आहे? रेडियस वेक्टर. म्हणजेच यामध्ये तुम्हाला कुठल्या कुठल्या टर्म्स माहिती आहे. एक म्हणजे फिक्स ऍक्सिस कॉल्ड ॲज द पोलर ऍक्सिस, फिक्स पॉइंट कॉल्ड ॲज द पोल, धिस थीटा इज कॉल्ड ॲज द व्हेक्टोरियल अँगल, त्यानंतर धिस ओपी कॉल्ड ॲज द रेडियस वेक्टर. मग आता या पी चे जे कोऑर्डिनेट असतात दॅट इज एक्स कॉमा वाय. काय असतात? एक्स कॉमा वाय. दिस इज कॉल्ड ॲज द कार्टेशियन कोऑर्डिनेट. याला आपण म्हणतो आहे कार्टेशियन कोऑर्डिनेट. ओके, हा काय झालेला आहे? कार्टेशियन कोऑर्डिनेट. आणि पोलर कोऑर्डिनेट म्हणजेच काय, तर याला जर मी आर कॉमा थीटा ने लिहितो आहे, कशाने? आर कॉमा थीटा ने, तर याला म्हणतो आहे पोलर कोऑर्डिनेट. याला काय म्हटलेलं आहे? पोलर कोऑर्डिनेट. आणि हा काय झालेला आहे? कार्टेशियन कोऑर्डिनेट. मग आता व्हॉट इज द रिलेशन बिटवीन कार्टेशियन अँड पोलर कोऑर्डिनेट? कार्टेशियन आणि पोलर कोऑर्डिनेट मध्ये कुठलं रिलेशन आहे ते आपल्याला पाहायचं आहे. फर्स्ट, प्लीज कॉन्सन्ट्रेट. एक्स ओ, त्यानंतर इथे पी पॉइंट दिलेला आहे. या पी पॉइंट मधून इथे जो अँगल आहे दॅट इज थीटा. या पी पॉइंट मधून यावरती परपेंडिक्युलर टाकलेला आहे दॅट इज पीएम. हा पीएम परपेंडिक्युलर टू ओ एक्स. आता एवढं झाल्यानंतर यामध्ये काय होतोय? धिस डिस्टन्स इज वाय, धिस डिस्टन्स इज एक्स. हा जो डिस्टन्स आहे हा वाय झालेला आहे, आणि हे जे डिस्टन्स आहे दॅट इज एक्स झालेला आहे. मग हा जो पीएमओ ट्रायंगल आहे, इन ट्रायंगल पीएमओ या ट्रायंगल मध्ये तुम्हाला सांगतो आहे दॅट इज sin of theta is equals to opposite side, and this is r. ही जी रेडियस वेक्टर आहे याला आपण r ने नोट डाऊन करतो आहे. देन y अपॉन r झालेला आहे. दिस इज sin थीटा. हा काय झालेला आहे? sin थीटा. त्यानंतर cos of theta is equals to adjacent side upon hypotenuse, that is x upon r. So y is equals to r sin theta आणि x is equals to r cos theta. या पद्धतीने आपल्याला इथे कोऑर्डिनेट आलेले दिसतात. म्हणजेच x, y याला आपण काय म्हटलेलं होतं, तर दॅट इज कार्टेशियन कोऑर्डिनेट, आणि इथे r, थीटा ला आपण म्हटलेलं होतं दॅट इज द पोलर कोऑर्डिनेट. बरोबर आहे. म्हणजेच हे झालेले आहे कार्टेशियन कोऑर्डिनेट दॅट इज r cos थीटा, r sin थीटा. हे झालेले आपले कारण याला आपण x, y ने नोट डाऊन करतो आहे, आणि हे झालेले आहे कार्टेशियन कोऑर्डिनेट. काय झालेले आहे? कार्टेशियन कोऑर्डिनेट. ठीक आहे ना. तर आता आपल्याला r म्हणजे काय असतो, तर हा झाला ओरिजिन. कारण पोलर जो फिक्स पॉइंट आहे त्या फिक्स पॉइंटला कुठलेही पोलर कोऑर्डिनेट नसतात. म्हणजे पोल हॅज नो पोलर कोऑर्डिनेट. मग असं जर असेल तर 0,0 घेतलेला आहे, आणि हा जर x, y आहे
तर आता मला तुम्ही सांगा इथे रिलेशन काय असेल. द डिस्टन्स फॉर्म्युला, वी यूज द डिस्टन्स फॉर्म्युला. OP is equals to R and that is equals to root of x minus 0 whole square plus y minus 0 whole square म्हणजे root of x square plus y square. This is OP. हा काय झालेला आहे OP म्हणजेच R झालेला आहे. बरोबर. R झाल्यानंतर आपल्याला थीटा पाहिजे आहे. इथे तुम्हाला माहिती आहे y is equals to R sin theta आहे आणि x is equals to R cos theta आहे. तर यामध्ये जर आपण या दोघांचे डिव्हायडेशन करतो R sin theta upon R cos theta is equals to y upon x and therefore R get cancelled. Sin upon cos म्हणजे tan of theta is equals to y upon x. So theta is equals to tan inverse of y upon x. थीटा हा काय झालेला आहे tan इनव्हर्स ऑफ y अपॉन x झालेला आहे. ही गोष्ट तुम्हाला इथे लक्षात ठेवायची. काय काय केलेलं आहे परत एक वेळेस रिपीट करतो. यामध्ये आपण एक फिक्स ऍक्सिस घेतलेला आहे, एक फिक्स पॉइंट मधून काढलेली एक फिक्स ऍक्सिस आहे. तर फिक्स पॉइंटला आपण म्हटलेलं होतं पोल. फिक्स ऍक्सिसला म्हणतो आहे पोलर ऍक्सिस. त्या पोलर ऍक्सिस सोबत या OP ने केलेला जो अँगल आहे दॅट इज थीटा आणि या थीटाला आपण म्हटलेला आहे व्हेक्टोरियल अँगल. त्यानंतर O पासून तीच जे डिस्टन्स आहे दॅट इज कॉल्ड ऍज द रेडियस वेक्टर. याला आपण काय म्हणतो आहे रेडियस वेक्टर. मग P चे जे कोऑर्डिनेट आहे x, y त्याला आपण म्हणतो आहे कार्टेशियन कोऑर्डिनेट. बरोबर. परंतु ही कार्टेशियन कोऑर्डिनेट फाइंड आउट करत असताना तुम्हाला इथे हे फॉर्म्युले तयार झालेले दिसतात. x, y म्हणजे r cos theta, r sin theta. तर हे झालेले आहे कार्टेशियन फॉर्म. त्यानंतर आपल्याला पाहिजे आहे पोलर फॉर्म. पोलर फॉर्म काय असतो तर r, थीटा असतो. काय असतो r, थीटा. r म्हणजेच काय दॅट इज द रेडियस वेक्टर. द डिस्टन्स ऑफ दिस पॉइंट P फ्रॉम द ओरिजिन म्हणजेच if we use the distance formula, जर तुम्ही डिस्टन्स फॉर्म्युला यूज केला तर r is equals to root of x minus 0 whole square plus y minus 0 whole square म्हणजे r is equals to root of x square plus y square. क्लियर. r ची व्हॅल्यू मिळालेली आहे. त्याच्यानंतर थीटा माहिती आहे. तर आता यामध्ये r माहिती आहे, थीटा काढायचा आहे. त्यासाठी आपण r sin theta divided by r cos theta म्हणजे y upon x. So tan theta is equals to y upon x म्हणजे theta is equals to tan inverse of y upon x झालेला आहे. theta is equals to tan inverse of y upon x झालेलं आहे. क्लियर. तर हे सर्वच्या सर्व जे आहे. आता यावरून आपल्याला थीटाची व्हॅल्यू भेटते. इथे r ची व्हॅल्यू भेटली म्हणजेच r, थीटा हा पोलर कोऑर्डिनेट आपल्याला भेटलेला आहे. क्लियर. तर आता आपण काय करतोय याच्यावरती प्रॉब्लेम्स घेतोय. त्यानंतर फाइंड द कार्टेशियन कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट हुज पोलर कोऑर्डिनेट्स आर. ज्याचे पोलर कोऑर्डिनेट्स तुम्हाला दिलेले आहे. कार्टेशियन कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचे. दॅट्स व्हेरी सिंपल. ओके. तर यामध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे गिवन दॅट कार्टेशियन कोऑर्डिनेट्स ऑफ अ पॉइंट आर. गिवन दॅट कार्टेशियन coordinates of the point is कार्टेशियन कोऑर्डिनेट काय दिलेलं आहे. कार्टेशियन कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट आर. कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट आर. ओके. कुठले दिलेले आहे दॅट इज √2, π/4. काय दिलेलं आहे √2, π/4. म्हणजे याचा अर्थ याला आपण इथे r √2, π/4 याला आपण कंपेअर करतो कोणासोबत तर r, थीटा सोबत. कारण तुम्हाला पोलर कोऑर्डिनेट दिलेले आहे, कार्टेशियन कोऑर्डिनेट काढायचे. And so the value of r is equals to √2 and theta is equals to π/4. Okay. r ची व्हॅल्यू झालेली आहे √2 आणि थीटा ची व्हॅल्यू झालेली आहे π/4. We want the Cartesian coordinate म्हणजेच x, y पाहिजे आहे. Now x is equals to r cos theta
and y is equals to r sin theta. r means root 2 into cos of pi by 4. इथे r means root 2 into sin of pi by 4. बरोबर आहे. So root 2 into cos of pi by 4 that is equals to 1 by root 2. आणि इथे root 2 into 1 by root 2. This root 2 get cancelled, that is 1 आणि इथे झालेला आहे 1 and therefore आता इथे कार्टेशियन कोऑर्डिनेट काय झालेले आहे, रिक्वायर्ड कार्टेशियन coordinates are required Cartesian coordinates काय झाले तर 1,1 and this is the answer. हे झालेला आहे आन्सर. काय काय केलेलं आहे परत एक वेळेस रिपीट करतो आहे. given that the Cartesian coordinates of the point r, आपल्याला कार्टेशियन कोऑर्डिनेट दिलेले होते that is r, थीटा. r ची व्हॅल्यू झालेली आहे √2, थीटा ची व्हॅल्यू झालेली आहे पाय बाय 4. मग x is equals to r cos theta and y is equals to r sin theta. मग √2 into cos of pi by 4, cos of pi by 4 ची व्हॅल्यू 1 by √2 get cancelled, that is 1. sin of pi by 4 ची व्हॅल्यू 1 by √2 get cancelled, that is 1. Hence the required Cartesian coordinates are 1,1. परत एखादा प्रॉब्लेम घेऊ आपण. समजा मी हा प्रॉब्लेम घेतोय, ठीक चालेल. आता लक्ष द्या. given Cartesian coordinates are Cartesian coordinates कोणते दिलेले आहे, that is 1 by 2, pi by 7 pi by 3 and that is equivalent काय असेल r, theta. So the value of r is equals to 1 by 2 and theta is equals to 7 pi by 3. चालेल. आता आपल्याला कार्टेशियन कोऑर्डिनेट्स पाहिजे, म्हणून यामध्ये मी काय करतोय, x is equals to r cos theta and y is equals to r sin theta. r means what, 1 by 2 cos of 7 pi by 3. बरोबर आहे. म्हणजेच 1 by 2 into cos of 7 pi by 3 ला आपण कसं लिहितो आहे, तर 3 चा जर मी टेबल म्हटला तर 3 1 जा 3, 3 2 जा 6, 3 3 जा 9. तर 6 हा 7 च्या जवळ आहे, म्हणजे या 7 पाय ला मी लिहितो आहे 6 पाय प्लस पाय डिवाइडेड बाय 3. ओके. 1 by 2 into cos of, सेपरेट द डिनॉमिनेटर्स, म्हणजे इथे झालेला आहे ट्वाइस पाय प्लस पाय बाय 3. आता पाय जर असेल तर cos हा जच्या तसाच 1 by 2 into cos of पाय बाय 3, कारण तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे. कोणता फॉर्म्युला आहे तर cos of 2 पाय प्लस थीटा इज इक्वल्स टू cos of थीटा. कारण हा जो 2 पाय प्लस थीटा आहे हा फर्स्ट क्वाड्रंट मध्ये येतो आणि फर्स्ट क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह असतो, म्हणून cos of पाय बाय 3 लिहिलेला आहे. तसंच इथे सुद्धा 1 by 2 into sin of 7 pi by 3. बरोबर. सो 1 by 2 into sin of 7 pi by 3 ला 6 pi plus pi divided by 3. म्हणजेच 1 by 2 into sin of 2 pi plus pi by 3 and therefore 1 by 2 into sin of pi by 3. बरोबर. sin of pi by 3, cos of pi by 3 ची तुम्हाला व्हॅल्यू माहिती आहे. cos of 60 येतो 1 by 2. cos of 60 येतो 1 by 2 आणि इकडे sin of 60 ची व्हॅल्यू आहे √3 by 2. बरोबर. म्हणजेच इथे झालेला आहे 1 by 4 आणि इथे झालेला आहे √3 by 4. बरोबर आहे. and hence the required Cartesian coordinates are, hence the required Cartesian coordinates are कोणते झालेले असेल तर 1 by 4, √3 by 4 and this much is the answer. हे झालेलं आहे आपलं आन्सर. एनी डाऊट? तर या पद्धतीने हा प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. काय काय केलेलं आहे लक्षात आलेलं आहे सर्वांच्या? ओके. त्यानंतर तर हे जे उरलेले प्रॉब्लेम्स आहे हे 1 2 आणि 3 ऍज अ प्रॅक्टिस म्हणून करायचं आहे. त्याच्यानंतर यामध्ये आपण पोलर कोऑर्डिनेट दिलेले आहे आणि कार्टेशियन कोऑर्डिनेट काढायचे.
फाइंड द पोलर कोऑर्डिनेट्स. आपल्याला पोलर कोऑर्डिनेट काढायचा आहे. कार्टेशियन कोऑर्डिनेट दिलेले आहे. कार्टेशियन कोऑर्डिनेट आहे √2, √2, 0, 1/2, 1, -√3, 3/2, 3√3/2, 1/√2 आणि -1/√2. हे झालेलं आहे कार्टेशियन कोऑर्डिनेट. काय झालेलं आहे? कार्टेशियन कोऑर्डिनेट. तर आता व्यवस्थित लक्ष द्या. गिव्हन कार्टेशियन कोऑर्डिनेट्स आर, गिव्हन कार्टेशियन कोऑर्डिनेट्स आर, दिलेले कार्टेशियन कोऑर्डिनेट्स काय आहे? तर दॅट इज √2, √2, √2, √2. याला आपण कंपेअर करतोय ही x, y सोबत. So the values of x is equals to √2 and the values of y is equals to √2. x ची व्हॅल्यू झालेली आहे √2 आणि y ची व्हॅल्यू झालेली आहे √2. बरोबर आहे. आता आपल्याला सुरुवातीला r ची व्हॅल्यू काढायची आहे. नाउ r is equals to √(x²+ y²) म्हणजेच √√2² + √2², म्हणजेच √2 + 2 that is equals to √4 and √4 that is equals to 2. This is the value of r. ही काय झाली? r ची व्हॅल्यू. आपल्याला आता पाहिजे आहे r ची व्हॅल्यू मिळाली तर आपल्याला पाहिजे थीटा. आणि थीटा साठी रिलेशन माहित आहे x is equals to r sin r cos theta and y is equals to r sin theta. x ची व्हॅल्यू आहे r cos theta and y ची व्हॅल्यू आहे r sin theta. x ची व्हॅल्यू झालेली आहे √2 is equals to r ची व्हॅल्यू 2 into cos of theta and so cos of theta is equals to √2/2 means cos of theta is equals to 1/√2. cos of theta ची व्हॅल्यू झाली 1/√2. y means √2 is equals to r, that is 2 into sin of theta, म्हणजे sin of theta is equals to √2/2 म्हणजे sin of theta is equals to 1/√2. बरोबर आहे. आता यावरून आपण डायरेक्टली काय करू शकतो? नाउ sin of theta divided by cos of theta is equals to 1/√2 by 1/√2 and so tan of theta is equals to 1. आता यामध्ये हा जो पॉइंट आहे हा पॉइंट कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे ते सांगायचंय. कारण दोघे जर पॉझिटिव्ह आहे तर याचा अर्थ फर्स्ट क्वाड्रंट मध्ये लाय झालेले आहे आणि फर्स्ट क्वाड्रंट मध्ये अॅक्यूट अँगल आपल्याला घ्यायचा असतो. लक्षात घ्या, आपल्याला ह्या ज्या व्हॅल्यूज भेटतात ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या एका रोड मध्ये दोन व्हॅल्यूज सारख्या भेटत असतात. मग अशा वेळेस आपण काय करतो आहे, क्वाड्रंट कोणता आहे त्यानुसार त्याचा अँगल काढतो आहे. इथे हा फर्स्ट क्वाड्रंट आहे बिकॉज बोथ द कोऑर्डिनेट्स आर पॉझिटिव्ह. दोन्ही कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह आहे म्हणून आपण फर्स्ट क्वाड्रंट घेतलेला आहे. आणि फर्स्ट क्वाड्रंट मध्ये थीटाची व्हॅल्यू काय असेल, कोणत्या अँगल वर tan ची व्हॅल्यू 1 भेटते आहे तर π/4. सो थीटा इज इक्वल्स टू π/4. इथे कारण लिहितो आहे बिकॉज पॉइंट लाइज इन which quadrant? That is first quadrant. Point lies in first quadrant. Point हा फर्स्ट क्वाड्रंट मध्ये लाय झालेला आहे म्हणजे थीटाची व्हॅल्यू आपल्याला π/4 भेटली. and so polar coordinate r, polar coordinate काय झालेला आहे तर 2, π/4 and this much is the answer. हे झालेलं आहे आपलं आन्सर. ओके, तर काय केलं लक्षात आलेलं आहे सर्वांच्या. गिव्हन कार्टेशियन कोऑर्डिनेट्स आर √2, √2 याला कंपेअर करतो आपण x, y सोबत. तर x ची व्हॅल्यू झालेली आहे √2, y ची व्हॅल्यू झालेली आहे √2. त्यानंतर r ची व्हॅल्यू आपण काढतो आहे दॅट इज √(x²+ y²). त्यावरून तुम्हाला r ची व्हॅल्यू भेटली. त्यानंतर x is equals to r cos theta and y is equals to r sin theta याला यूज करून cos of theta ची व्हॅल्यू आपल्याला 1/√2 आणि sin of theta ची व्हॅल्यू 1/√2 भेटलेली आहे. परंतु थीटा पाहिजे आहे म्हणून sin upon cos म्हणजे tan of theta ची व्हॅल्यू किती झाली 1.
परंतु हा जो पॉइंट आहे हा फर्स्ट क्वाड्रंट मध्ये लाय झालेला आहे आणि म्हणून अॅक्युट अँगल आपण कन्सिडर करतो. हा जर थर्ड क्वाड्रंट मध्ये अँगल लाय झाला असता तर पाय प्लस थीटा हा अँगल म्हणजे पाय प्लस पाय बाय 4 म्हणजे 5 पाय बाय 4 घेतला असता. ही गोष्ट लक्षात घ्या. सो थीटाची व्हॅल्यू काय झालेली आहे पाय बाय 4 बिकॉज पॉइंट लाईज इन फर्स्ट क्वाड्रंट. पॉइंट जो दिलेला आहे तो फर्स्ट क्वाड्रंट मध्ये लाय झालेला आहे. ठीक. गिवन कार्टेशियन कोऑर्डिनेट्स आर कुठला प्रॉब्लेम घेऊ आपण. समजा हा प्रॉब्लेम घेतोय दॅट इज 1/√2 1/√2 -1/√2 हा पॉइंट घेतलेला आहे. ओके. कोणता 1/√2 -1/√2 याला आपण इक्वेट करतो आहे 1 x, y सोबत. So the value of x is equals to 1/√2 and the value of y is equals to -1/√2. x व्हॅल्यू झालेली आहे 1/√2, y ची व्हॅल्यू झाली आहे -1/√2. आता ह्या व्हॅल्यूज झाल्यानंतर आपल्याला आता r काढायचा आहे. नाउ r is equals to root of x square plus y square. So root of x square म्हणजे 1/√2 whole square plus y square म्हणजे -1/√2 whole square and that is equals to 1/2 plus 1/2 means root of 2/2 that is equals to 1 means 1 झालेला आहे. अर्धा प्लस अर्धा that is 1. So 1. This is the value of r. ही कोणाची व्हॅल्यू झाली r ची. मग x is equals to r cos theta असतो and y is equals to r sin theta. So cos theta is equals to x upon r and sin of theta is equals to y upon r. x ची व्हॅल्यू झालेली आहे that is 1/√2 divided by r ची व्हॅल्यू झालेली आहे that is 1. So 1/√2. त्याच्यानंतर इकडे y ची व्हॅल्यू झालेली आहे -1/√2 divided by 1 म्हणजे -1/√2. बरोबर आहे. ही कोणाची व्हॅल्यू झाली आहे cos ची, ही sin ची and now sin upon cos is equals to -1/√2 upon 1/√2 and therefore tan of theta is equals to -1. tan of theta ची व्हॅल्यू काय आहे -1. आता हा जो पॉइंट आहे हा कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे तर दॅट इज इन फोर्थ क्वाड्रंट. फोर्थ क्वाड्रंट मध्ये जर म्हटलं तर थीटाची व्हॅल्यू आता काय होईल. फोर्थ क्वाड्रंट जर म्हटलं तर 2π - थीटा काय असतो 2π - थीटा असतो. बरोबर आहे. लक्षात घ्या यामध्ये पाय 0 त्यानंतर पाय ओके आणि इथे 2π घेतोय. तर हा जो अँगल असतो हा पाय मायनस थीटा, इथे थीटा असतो, इथे 2π - थीटा असतो आणि इथे पाय प्लस थीटा असतो. ओके. तर tan थीटाची व्हॅल्यू काय झालेली आहे -1 म्हणजे tan ऑफ थीटा इज इक्वल्स टू -1 जर आहे तर थीटाची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. हा जो पॉइंट आहे हा फोर्थ क्वाड्रंट मध्ये आहे म्हणजेच काय झालं 2π - थीटा. बरोबर. आता tan कोणत्या अँगल वरती 1 व्हेक्टर आहे तर दॅट इज π/4. मग थीटाच्या जागेवरती मी π/4 पुट अप केला तर इथे 7π/4 आलेला आहे. किती 7π/4 and so the value of theta is equals to 7π/4 because point lies in fourth quadrant. फोर्थ क्वाड्रंट. पॉइंट जो आहे तो कोणत्या क्वाड्रंट मध्ये लाय झालेला आहे तर फोर्थ क्वाड्रंट मध्ये आणि म्हणून थीटाची व्हॅल्यू झालेली आहे 7π/4. Hence polar coordinates कोणते असतील तर दॅट इज r ची व्हॅल्यू झालेली आहे 1, 7π/4 and this much is the answer. हे झालेलं आहे आपला आन्सर. कशा पद्धतीने आपण प्रॉब्लेम कॅल्क्युलेट करतो ते पहा. आता हा जर प्रॉब्लेम तुम्हाला घ्यायचा असेल तर अगदी सिंपल आहे. r ची व्हॅल्यू काय असेल सांगा. मग r ची व्हॅल्यू √3/2 चा स्क्वेअर म्हणजेच काय झालं 9/4 प्लस √3. 3 चा स्क्वेअर 9, 9 3 27/4 that is equals to
27 plus 9 that is 36/4 म्हणजेच रूट ऑफ 9 that is equals to किती झालेले असतील that is 3. r ची व्हॅल्यू झालेली आहे 3. त्यानंतर इथे जर पाहिलं तर cos ऑफ थीटा म्हणजेच काय x upon r. r ची व्हॅल्यू आहे 3, x ची व्हॅल्यू किती आहे तर x ची व्हॅल्यू आहे 3/2 म्हणजेच x upon r 3/2 upon 3 3 गेट कॅन्सल म्हणजे 1/2. sin of theta is equals to y upon r. y ची व्हॅल्यू आहे 3√3 upon 2 divided by 3 म्हणजे 3 गेट कॅन्सल √3/2. त्यानंतर tan of theta म्हणजेच या दोघांचं डिव्हायडेशन आणि या दोघांचं डिव्हायडेशन म्हणजेच काय झालंय √3. काय झालेलं आहे √3. tan कोणत्या अँगल वरती √3 भेटतो तर 60 वरती आणि म्हणून 3,π/3 आर दी पोलर कोऑर्डिनेट्स. तर हे प्रॉब्लेम्स तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत.